चला नमस्कार मित्रांनो, आजचा बेत वेगळा आहे, आपला समाजासाठी आहे आणि गरजेचा आहे. बरेच वर्ष झालं लढा चालू आहे. अर्दीपा कुठून? थेट पुण्याहून. अर्दीपा कुठं? थेट रेल्वे थांबवाय. अर्दीपा कोणच्या गावला? थेट मुरुडला. मुरुडला. हा, आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, ही संघर्ष किती दिवसापासून चालू आहे. बरेच दिवस झालं सारखं आपले अर्ज कचऱ्याच्या डब्यात आहे. तर विचार करा, कोंड असू द्या, जागजी असू द्या, कोणचं हे आपल्या जवळचं खेड असू द्या, बरेच गाव आहेत, सगळ्या गावाची नाव घेणे शक्य नाही. विचार करा. आणि माझ्यासाठी ना आता बाकीचं तुम्हाला हनुमानदास चांडक सर तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यालाच माहिती आहे आपल्या भागातली. आणि सर नाडे सर तुम्हाला समजून सांगतील. आता सर सांगा. आपल्या मुरुड व मुरुड पंचक्रोशीतील सर्वसाधारण जनतेवर जे अन्याय झाला आहे त्याचा हा लढा आहे. या आंदोलनात मी तर सहभागी होणारच आहे, पण आपण सर्व मुरुडकडे आपणही सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. देवाभाऊनं जी रेल्वे आपल्याला दिली ती सुद्धा DRM सोलापूर यांच्या अकार्यक्षमतेमुळे कचऱ्याच्या डब्यात. आता नाही तर कधीच नाही. आता नाही तर कधीच नाही. आणि विचार करा, सगळे येलेत, तुम्ही बी या ना. आता नाही तर कधीच नाही, कधीच होणार नाही. थांबली की थांबणार नाही, थांबली की डायरेक्ट कुठं बी अख्ख्या महाराष्ट्रात कुठं बी, पण मुरुडला नाही. विचार करा, भविष्याचा विचार करा. अरे कुठून दीपक? पुण्याहून यायला लागतंय का नाही? यायला लागतंय, यावंच लागतंय, कारण की रेल्वे थांबवा यावंच लागतंय, यायलाच लागतंय. म्हणून तर मी म्हणतोय ना, का बसू घरी या दीपक? रेल्वेच्या दारी यावंच लागतंय का नाही दीपक? यायलाच लागतंय. जागे व्हा, जागे व्हा, 15 जागे व्हा ऑगस्ट आणि या. सकाळी 10 वाजता मुरुड रेल्वे स्टेशनला यायला सर्वांनी यायचंय. यावंच लागतंय. यावंच चला. लागतंय आणि सर्वांना आणि घेऊन तुम्हाला यावंच माहिती लागतंय. आहे मी कुठं व्यस्त असल्या ठिकाणी खोटं बोलायचं नाही. यावं लागतंय, खोटं बोलायचं नाही. चला, धन्यवाद.